आणखीन काही मान्यवर आपल्यासोबत ऑनलाईन जोडले गेलेले आहेत। पुन्हा एकदा मी ओळख करून देते। राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। किशोर तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले। शिवसेनेचे प्रवक्ते अजित नवले, शेतकरी नेते आपल्यासोबत जोडले गेलेले, तर अजित अभ्यंकर सर अर्थतज्ञ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुमच्या सगळ्यांकडे मी येणार आहे। सुरुवातीला टिळक सर, तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा होता। अरुण सर बोलत असताना दोन गोष्टी आपण लक्षात घेऊया की अरुण सरांचे कदाचित बोलताना ज्याला आपण चुकून म्हणतो तसं झालं असेल। घरगुती वापराचा गॅसचा सिलेंडर स्वस्त झालेला नाही, तो कमर्शियल झालेला आहे। आणि मुळात एक गोष्ट लक्षात घेऊ की विश्वास सर असतील, अरुण सर असतील, ह्यांनाही या मुद्द्याची पूर्ण कल्पना आहे की तसं गेल्या 10 वर्षाचाच फक्त आपण काळ या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निमित्ताने डोळ्यासमोर ठेवायचं म्हणजे हे संसदेत बसल्यासारखं होईल। संसदेमध्ये कुठच्याही विधेयकाचं खरं मत दिलं जात नाही। तुम्ही सभापतीच्या कुठच्या बाजूला बसता याच्यावरती ते अवलंबून असतं। आपल्याला अशी चर्चा अपेक्षित नाही। आपण जर एक देश म्हणून पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की 1991 सालपासून 2025 पर्यंत जो काही आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवला, याच्यामध्ये कोणाचंही सरकार असू दे, कोणताही अर्थमंत्री असू दे, आपल्या देशाच्या अर्थकारणानं कधीही घुमजाव किंवा यूटर्न केलेला नाही। या सातत्याचं 35 वर्षाचं फलित हे एक आहे। दुसरा जो मगाशी FDIचा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मुद्दा मांडला गेला, त्याच्याबद्दलचे फक्त 2 मुद्दे या क्षेत्राशी निगडीत आहे म्हणून सांगतो। एक गोष्ट लक्षात घेऊ की आता आपल्या देशात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी पूर्वीचे सर्व थेट विदेशी गुंतवणुकीचे करार हे त्या देशाचं सरकार आणि आमच्या देशाचं सरकार असं व्हायचे। गेल्या कित्येक वर्षांमध्ये 2009 पासनं कंपनी ते कंपनी असेही करार होतात। हा मुद्दा पहिला। याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण सांगतो की आता जी NTPCनी नवीन ग्रीन एनर्जी सुरू केली, त्याच्यामध्ये गेल्या 6 महिन्यात एकमेव जपानी कंपनीने $18,000 कोटी गुंतवले आहेत, रुपये नाही। पहिला मुद्दा। दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, FDI येण्याचा एक दुसराही मार्ग आपल्या देशामध्ये आहे। जसं विश्वास सर म्हणले हे अगदी बरोबर की FIIनी आपल्याकडे विकलं। त्याची दुसरी बाजू आपण लक्षात घेऊ की जी गेली कित्येक वर्षापूर्वी आपल्याकडे सुविधा नव्हती, ती गेल्या 10-11 वर्षात आली आहे आणि गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक होते। ती म्हणजे अनेक भारतीय कंपन्यांची नोंदणी सुद्धा आता विदेशी स्टॉक एक्सचेंजमध्ये होते। त्यामुळे ते व्यवहार आपल्याच देशात होतात असं नाही। त्याच्या पुढचं उदाहरण सांगतो। आज आपल्या देशामध्ये 6 म्युच्युअल फंडांच्या 17 म्युच्युअल फंड योजना अशा आहेत की ज्या आपल्याकडनं पैसे गोळा करतात, पण त्या विदेशी स्टॉक एक्सचेंजेसमध्ये लिस्टेड आहेत आणि तिथल्या कंपन्यांची ती गुंतवणूक करतात। म्हणजे जसं मगाशी चर्चा झाली की डाव्होसला इथनं उठून जायचं का इथल्यानी इथं करायचं, तशी परिस्थिती गुंतवणुकीमध्येही असते। कारण या दोन्हीतला समान मुद्दा असा आहे की आता एकंदरीतच जागतिक अर्थव्यवस्था ही सेवा क्षेत्र किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे। तिथे जितकी तुमच्या कामगिरीला महत्त्व असतं, तितकंच तुमचं परसेप्शन आणि तुमचा डिस्प्लेला महत्त्व असतं। सो डाव्होस इज अ डिस्प्ले शो, व्हेअरॅज इकॉनॉमी इज अ परफॉर्मन्स शो। याच्यामध्ये असलेली गॅप म्हणजे अर्थसंकल्प आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।